यो यो व्हॉट्सअप. माझं नाव निशांत साळवे आहे आणि मी एक नवीन सिरीज चालू केली आहे ब्लॉग्सची, बेरोजगार के ब्लॉग्स. आणि जर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की माझ्या फ्रेंडचा बर्थडे आणि म्हणजे असं पहिले तर काही प्लॅन नव्हता, बट आता म्हणजे माझा जो मित्र आहे त्याचा मोठा भाऊ, तर त्याचा फोन आलेला मला की बाहेर जायचं आहे घरून, असंच कुठे मॉलला वगैरे चाललो आहे मी टाईमपास करायला. थोडाफार टाईमपास करू, इकडे तिकडे फिरू, खाऊन वगैरे मग परत घरी येऊ. बट मी तुम्हाला सगळं दाखवेल की आम्ही काय करणार आहे आज आणि काय नाही. आता मी चाललो रेडी व्हायला. बाय. मी रेडी झालो आहे आता, असं बघू शकता तुम्ही. बघा आता आम्ही चाललो आहे मॉलला. आता अजून तरी फिक्स नाही कोणत्या मॉलला चाललो आहे, बट आसपासच कुठेतरी जाऊ. कांदिवलीमध्ये, मी कांदिवलीमध्ये राहतो, तर आम्ही इथेच कुठेतरी जाऊ. असं टाईमपास करायला चाललो आहे, काहीतरी खाणार वगैरे, जास्त काही नाही. हो, अंधार झाला. आता अंधारातून मी उजेडत येतो. आता मी शूज घालतो. आता स्टेअर्सनी चाललो आहे, कारण की लिफ्ट खालती येतच नव्हती. स्टेअर्स 2 फ्लोअर्स खालती, फक्त 2 माळे. नो टेन्शन, चाललो आहे हळूहळू. आता मी दाखवेल मॉलमध्ये आम्ही काय काय करतो, काय काय टाईमपास, काय काय फालतूगिरी करतो, ते सगळं मी दाखवणार आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, फुल फायर. आता आम्ही चाललो आहे मॉलला. मी जसं सांगितलं माझ्या मित्राचा बर्थडे आहे, तर त्याचा भाऊ आम्हाला मॉलला घेऊन चालला आहे. टाईमपास करणार तिकडे, फालतूगिरी करणार आहे तिकडे. आम्ही सगळं दाखवणार मी ब्लॉगमध्ये आम्ही काय काय करणार आहे. सो बी ट्यून. आता आम्ही गेमिंग झोनमध्ये आलो आहे. माझा आवाज जरा पण नाही येणार इकडे, कारण की इकडे खूप आवाज आहे आणि इकडे लोक खेळत आहेत. फुल टाईमपास चालू आहे, फुल गेमिंग चालू आहे. मी सांगत राहील आम्ही काय काय करणार आहे. आता याच्यानंतर आम्ही वाटतं बॉलिंग करायला पण जाणार आहे. मी सगळं दाखवेल, टेन्शन नका घेऊ हा बिलकुल पण. आम्ही खेलो गेलो. मारो उसको, मारो उसको, मारो उसको, मारो. आमच्या ग्रुपचा सगळ्यात घटिया रायडर आहे. आता गाडी चालवतो इकडे बघा. बघा 13 लोक खेळतात, त्याच्यात पण 12 वया. आयुष्यात कधीच पुढे जात नाही एवढ्या शिव्या दिल्यानंतर सेकंड आला आहे. सेकंड क्या क्या कहना चाहते हो आप? सेकंड आए हो. हागराच एक नंबरचा हो. तिकडे चॅम्पियन तिकडे बसलाय त्या साईडला. आमच्या मेन 2 ड्रायव्हर आहेत, त्या गाड्या चालवत आहेत आणि एकदम डेंजर चालवत आहेत. बाय. डेंजरस VR चालू आहे इकडे. हॅलोविनमध्ये काहीतरी बघताय लोक वरती चालू आहे का. इकडे दिसत नसेल तुम्हाला, अंधार आहे आता तिकडे पण चालू आहे काहीतरी. पूर्ण सीट हलते, लोक VRमध्ये काहीतरी बघताय. हा डेंजर काहीतरी चालू आहे. आजकाल एवढं सगळं अपग्रेड झालं आहे, लहान मुलं पण अपग्रेड झाले बघा, लहान मुलं. हा आम्ही डॅशिंग कारमध्ये बसलेलो आहे. आता डॅशिंग कारमध्ये चालवतो आहे. काय चालू आहे काय? अरे याला चालवत ये भाई, याला चालवता नाही येते. थोडा घाण चालवतो बाय. सगळे बाय सगळं ठोकताय आम्हाला, इकडून तिकडून ठोकताय. अरे चिंको चालवलं नाही आता. एकदम घाणेरडा झाला तेव्हा, एकदम घाणेरडा. फॉर्म्युला व्हॅलेंटिनो रॉसी आणि लुईस हॅमिल्टन एका गाडीत बसले काय. फुल चालला फुल ठोकम टाकी झालं इकडे. फुल गेम वाजलेला आहे. फुल गेम वाजला आमचा इकडे. काय एकदम घाण चालत आहे. टाइम खत्म हो गया. टाइम
वन अँड ड्राईव्ह करतोय एकदम घाणेरडी ड्रिफ्ट केली आम्ही ड्रिफ्ट एकदम डेंजरवाली फुल ठोकम टाकी झालो इकडे फुल गेम असतो इकडे आला वाचलो सगळ्यांनी आम्हाला धुतलंय आता एकदम डेंजर धुतलंय गेला घेऊ आजला हो बाय खूप डेंजर चाललंय ते गेम एकदम घाणेरडे रायडर एकदम घाणेरडे एकदम घाण चालवतोय हवा नाही एवढी डेंजरस रायडिंग काय एकदम घाणेरडे झालं त्या इकडे सगळे नाही का आपले जर हे लोक डॅशिंग कार खूप सिरियसली घेत आहे काय एकदम घाण हवा खाते रे वन अँड ड्राईव्ह करतो एकदम घाण चालवतो एकदम घाण त्याच्याकडे लायसन्स पण नाही म्हणून असं चालवतो ठोकला आम्हाला इकडून आलो ठोकला आम्हाला समोर ठोकला आम्हाला काय गेम आलंय रितेश भाई बैठे रे होय झालंय बाय संपली डॅशिंग कार बाय लुईस हॅमिल्टन आणि व्हॅलेंटिनो रॉसी एकाच गाडीत होतो बॉलिंग करायला आलोय बॉलिंग करतो फुल टाइमपास चालू आहे इकडे मध्ये मध्ये क्लिप्स दाखवेल मी आमचा सगळ्यात बकवास प्लेअर चाललाय बॉलिंग करायला पहिला गटर बॉल अटकला बोटात त्याचा बड्डे आणि आज हाकतोय जा लवकर सगळे एकदम हाकतायत एकदम हागऱ्यासारखे घेत आहेत सगळे मी माझा बॉल घेऊन थांबलोय माझा म्हणजे घेतोय बॉलिंग बॉल कॉम्पिटिशन लागली इकडे सगळे हागऱ्यासारखे घेत आहेत आणि इकडे बघा लहान पोरं हा चालला परत हागायला बघा हागला यायला बसलो आता ओके आता आमचं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे आता काय माहिती आता घरी जाऊ की काय करू आता थोडा टाइमपास करणार बट बघू लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट आमची हाईट वगैरे करून झाली आहे मॉलमध्ये फिरून आलो आहे खाल्लं वगैरे सगळं झालं आहे आमचं आता आम्ही घरी चाललो आहे बड्डे बॉय आता घरी चाललो आहे आता घरी जाऊन मग मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली माहिती नाही घरी जाणार आहे की पण नाही आता बघू पोचल्यावर समजेल सगळं इकडे घरी पोचलो आहे आता आम्ही म्हणजे माझ्या घरी नाही मित्राच्या घरी आलो आणि इकडे आमचं सेशन चालू गेम खेळतोय छोटू इसको बाल नहीं है ओ भाई बहुत 1 kg का भाई 1 kg का भाई ये भी छोड़ना नहीं है अजून मित्र आलेत केक कापायला आलेत अजून एक केक आलाय दुसऱ्या ग्रुपवाले दुसरे मित्र येते आता हा केक कट करूया आपण आणि नंतर बघू पुढे कुठे बाहेर जाणार का टाइमपास करणार बघूया फुल फालतूगिरी करून आत्ता जस्ट घरी आलो आहे मी 2 वाजले रोजचा टायमिंग म्हणजे आज तरी लवकर आलो आहे पण संध्याकाळपासून बाहेर होतो आणि आत्ता घरी आलो आहे तर आता झोपायची तयारी आज तर खूप जास्त एक्झॉस्ट झालं आहे कारण की बॉलिंग केली त्याच्यानंतर डॅशिंग कार सगळी टाईमपास तर मग आज बिना काही करे झोपून जाणार म्हणजे आज जास्त यूट्यूब वगैरे काय बघणार नाही झोपून जाईल डायरेक्ट
मग उद्या भेटूया. बाय बाय. गुड मॉर्निंग. हां, पाणी पिऊन सकाळी सकाळी चांगलं वाटतंय ना. काय सांगू, सकाळ म्हणजे दुपार झालेली आहे आता. 1 वाजून गेलं आहे. म्हणजे माझा नेहमीचा टाईम आहे. मी रोज या टायमामध्येच उठतो. लेट होऊन जातं पण आता काय करायचं. बॉडी आज खूपच जास्त दुखते कारण की काल चेस्ट आणि ट्रायसेप मारलेलं. काल थोडा वेट जास्त वाढवलं. बट ठीक आहे, आता काय करू शकतो आपण. पण आता नाश्ता तर नाही आहे कारण की मी खूपच लेट उठलो आहे. तर मग आता डायरेक्ट जेवण बनतं आहे. मग जेवण करून म्हणजे नॉर्मल असं काहीतरी खाऊन वगैरे मग मी जिमला जाईल. आज शोल्डर आहे. जिमला जाईल आणि मग त्याच्यानंतर परत येईल घरी आणि सेम रुटीन असणार आहे आपलं. अजून तर काय नसणार आहे. म्हणजे येणार, मग आंघोळ करणार, खाणार, मग परत काहीतरी टाईमपास, काहीतरी कॉन्टेंट वगैरे विचार करणार. तेवढंच आपलं जेवढं चालतं. आणि मग परत तीच फालतूगिरी. आज काय नवीन घडणार आहे काय माहिती. काल तर खूप काय झालेलं आहे. तुम्ही या ब्लॉगमध्ये पहिले बघितलं असेल की आम्ही काय टाईमपास केला आहे, काल काय केलं आहे. बट ठीक आहे. आता काय बोलायचं, आता काय ऐकायचं आहे तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल ते सांगा. 1 मिनटं थांबा. माझ्या एका मित्राचा फोन आलेला आता. तर तो बोलत होता कुठेतरी त्याला बाहेर जायचं आहे. आणि मी त्याला बोललो की आता जिमला जायचं आहे. जिम इज मोर इम्पॉर्टंट कारण की फिटनेस लाईफमध्ये ठेवली पाहिजे. कारण माझं वेट 6-7 महिन्यापूर्वी 46 kgsचा होतो मी. आणि आत्ता जाऊन कुठं माझं वेट गेन व्हायला सुरू केलं आहे कारण की मी कन्सिस्टंटली थोडा टाईम झाला जिमला जातो आहे. तर फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. जर तुम्ही जिमला जायला लागले तर तुमचं डाएट पण चांगलं होऊन जातं. तुम्ही खायला लागतात. जे आवडत नव्हत्या भाज्या ते पण तुम्ही खातात. जबरदस्ती का न हो, पण सगळं खातात. तर त्याच्यामुळे तुम्हाला अजून हेल्दी फील व्हायला लागतं. तर जिम नाही तर फिटनेस खूप इम्पॉर्टंट होऊन जाते लाईफमध्ये. तुम्ही पण जिम नका जॉईन करू, पण फिटनेसवरती काही ना काहीतरी करा. तर तुम्हाला पण रिझल्ट्स दिसतील लाईफमध्ये. आणि कसं आहे आता की आता बघा माझ्याकडे करायला काय नाही म्हणून मी कन्सिस्टंटली जिम करतो. बट तुमच्याकडे जर टाईम नसेल, तुम्ही जॉबला जातात, ऑफिस करतात, हे सगळं करतात, तरी दिवसातून 1 तास तरी आपण काढू शकतो फिटनेससाठी. तर एवढं तर केलंच पाहिजे. तर कालचं तुम्ही धिंगाणा वगैरे सगळं बघितलं असेल तर हा आजचा म्हणजे जो 2-3 पहिल्या ब्लॉग्सपेक्षा हा थोडा मोठा झाला असेल. बट अशाच कॉन्टेंटसाठी मला माझं चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूबवरती. आणि मला इंस्टाग्रामवरती पण जाऊन फॉलो करा. मी इंस्टाग्रामची लिंक पण टाकलेली आहे माझ्या बायोमध्ये. आणि बस काय नाही अजून. आज काय होणार आहे ते तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच तुम्हाला. तर चला, गुड बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.